आता इथे मी 1 कप पीठ घेतले। तुम्हाला रोजच्या जेवणासाठी किती लागतात चपात्या त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्यायचे। त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सेमी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलसर सुद्धा नाही, असं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की यात दाखवायचं काय आहे नवीन, आम्ही तर अशा छान नेहमीच करतो। बरोबर आहे, सगळ्याच गृहिणी अगदी चपात्या करण्यात एक्सपर्ट असतात, पण हा जो व्हिडिओ आहे हा मी शक्यतो नवशिक्या मुली ज्या नवीन लग्न झालेल्या असतात, ज्यांना सवय नसते चपात्या करायची किंवा चपात्या करायची सवय असते पण त्या चांगल्या अशा मऊ लुसलुशीत होत नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। आता यासाठी हे जे पीठ घेतलं हे तुम्ही कुठलंही लोकवन किंवा सिओर गहू किंवा शरबती कुठलंही पीठ घेऊ शकता। फक्त पीठ अगदी छान असं बारीक दळून आणलं पाहिजे आणि पीठ मळताना सुरुवातीलाच अगदी पातळ करायचं नाही, म्हणून पाणी अगदी जपून हळूहळू ओतायचं। आपला जर रोजचा अंदाज असेल तर त्याप्रमाणे आपण घ्यायला हरकत नाही। प्रत्येक गव्हाची किंवा पिठाची क्वालिटी वेगवेगळी असते, त्याप्रमाणे त्याला पाणी लागतं। जेवढं आता मी इथे जितकं पाणी घालेन तेवढंच तुम्हाला लागेल किंवा पुरेल असं नाही आहे, ते तुम्ही अंदाजाने घालायचं आणि असा व्यवस्थित असा म्हणजे जास्त मऊही सुद्धा नाही आणि जास्त घट्ट पुरीसारखं सुद्धा नाही, असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्याची एक पद्धत आहे की हे चांगलं मळून घ्यायचं, अगदी व्यवस्थित मळायचं आहे। सर्वात महत्त्वाचं त्यावर चपातीची क्वालिटी अवलंबून राहते। म्हणजे तुम्ही जितकं चांगलं मळाल तेवढी छान अशी मऊ लुसलुशीत चपाती होते आणि ती दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा तशीच राहते। मी यात अजिबात तेल घातलेलं नाहीये, आधी तेल घालायचं नाही, फक्त पीठ आणि मीठ एवढंच घ्यायचंय, पाणी जेवढं लागेल तेवढं। अगदी 2 ते 3 आपल्याला जर सवय असेल रोजची तर 2 ते 3 मिनिटात आपलं पीठ मळून तयार होतं। आणि चपाती हा सवयीचा भाग आहे, जेवढं तुम्ही रोज चपात्या कराल तेवढ्या तुमच्या चपात्याची क्वालिटी सुधारत जाते। जितका आपण सराव करू, ते नुसतं आपण बघून होत नाही, ते रोजच्या रोज करत राहिलं तरच त्या चपात्या आपल्या हळूहळू सुधारत जातात। आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल घेऊया, अगदी थोडंसं घ्यायचं, 1 चमचाभर, आणि आता ह्या पिठाला लावून परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला दरवेळी मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स येतील। आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला जर कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता, मी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करीन। आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे, हे एवढं घट्ट आहे। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचे आणि मग चपात्या करायला घ्यायच्या। हे असं झाकून ठेवून देऊया, कमीत कमी 15 मिनिटं हे झाकून ठेवायचं। हे बघा आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपलं पीठ अगदी छान भिजलंय। परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं। इथे मी पीठ घेतलंय लावायला आणि तेल घेतलेलं आहे। आपला नेहमी आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे। इथे पीठ लावून घेतलंय, जास्त तेल लावायचं नाहीये। आता याची अशी घडी घालून घ्यायची, परत थोडंसं इथे तेल लावायचं आणि अशी 2 घड्या घालायच्या आणि आता व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनी लाटून घ्यायची। अगदी लाटणं सगळीकडून फिरलं पाहिजे।
नाहीतर कडा जाड राहतात, मध्ये पातळ होते. गरज लागेल तसं थोडं थोडं पीठ लावायचे. हे बघा, ह्याचा आता त्रिकोणी आकार होता, त्याचा आपण लाटून गोल केला. हे सरावाने जमतं, हळूहळू लगेचच जमेल असं नाही, किंवा मग आधी हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग लाटायला सुरुवात करायची. ठीक आहे. आता आपली चपाती लाटून झालेली आहे. इथे तवा तापलेला आहे, चपाती भाजून घेऊया. आता तवा तापलेला आहे, आपण चपाती भाजून घेऊया. हे बघा, चपाती स्वतःहूनच फुगते, आपल्याला फुगवायची गरजच लागत नाही. आता ह्याला तुम्ही तेल तूप जे काही लावणार असाल ते लावून घ्यायचंय. याच्या कडा सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. हे बघा, आपली चपाती भाजून झालेली आहे. आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा नाही, व्यवस्थित मीडियम टू हाय ठेवायचा, नाहीतर मग चपाती वातड होते. आता आपली ही चपाती झालेली आहे. हे बघा, आता दुसरी चपाती भाजूया. आता आपण आणि वेगळ्या प्रकारे करून दाखवते मी तुम्हाला. एक चपाती तेल लावायचे, थोडंसं पीठ लावूया आणि हा असा गोळा आपण जसं मोदकाला करतो तसं करून घ्यायचं सगळं. ते मध्ये करून असं बंद करून टाकायचं, पीठ लावायचं आणि आता याची चपाती करूया. तर ही बघा, आपली चपाती तयार झाली आहे. भाजून घेऊया. बघा कशी छान अगदी टम्म फुगलेली आहे. सगळी व्यवस्थित भाजून झालेली आहे. ही पण आपण काढून घेऊया. अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. ही अशी लाटून घ्यायची, असं पीठ लावून घ्यायचं आणि मध्ये असं हाताने थोडंसं दुमडून घ्यायचं, पीठ परत लावून घ्यायचं आणि आता ही चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची. आता ही बघा, आपली चपाती लाटून झाली आहे. भाजून घेऊया. ही सुद्धा चपाती आपली भाजून झालेली आहे. आता काढून घेऊया. अशाच सगळ्या चपात्या करून घ्यायच्या. अतिशय सोप्या पद्धती आहेत, तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, अतिशय टम्म अशा चपात्या फुगतातच. हे बघा, आपल्या अगदी छान अशा लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा तशाच मऊ आणि खुसखुशीत राहतात. आता इथे मी तुम्हाला एक चपाती हे करून दाखवते. बघा, याचे लेयर्स बघा, अतिशय सुंदर. फक्त काही टिप्स पाळल्या व्यवस्थित तर आपली चपाती अगदी छान अशी मऊ आणि लुसलुशीत होते. आणि त्या काळज्या घ्यायच्या, लाटणं फिरवताना सगळीकडून समान फिरलं पाहिजे. भाजताना गॅस मोठा हवा, बारीक गॅसवर आलटीपलटी सारखं करत भाजायचं नाही, तर चपाती वातड होते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.